निमित्ताने अत्यंत उत्कंठा महाविकास आघाडीचे उमेदवार होणार कोण आणि या उत्कंठेचा समारंभ शेवट ज्यांच्या नावाने झाला ते आदरणीय बाबाशेठ काळे यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या रणरागिणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि अत्यंत बुद्धीने आणि विचाराने अत्यंत प्रगल्भपणे परंतु शिवसेना शैलीमध्ये ज्यांचं या महाराष्ट्रामध्ये झंझावात चालू आहे त्या आदरणीय सुषमाताई अंधारे या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर आहेत। संबंधित संपूर्ण व्यासपीठाची माफी मागतो। वेळ कमी असल्यामुळे उपस्थित संपूर्ण व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आता सांगायला नको की मी व्यासपीठावर आलोय म्हणजे या तालुक्याचा आमदार कोण होणार आहे। बाबाजी शेठ काळे आता या तालुक्याचे आमदार 100% झालेले आहेत। खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये तुम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आपल्याला या तालुक्याचा आमदार बदलायचा आहे। ठरवलं होतं का नाही? पण तुमची सगळ्यांची मागणी होती। काय मागणी होती? एकाच एक निवडणूक झाली पाहिजे। माझ्या पक्षाकडे मी तिकीट मागितलं। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांना सन्मानाची वागणूक दिली। पण शिवसेना पक्षाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2 जागा द्यायच्या ठरल्या आणि मग एक कोथरूडची जागा झाली आणि ग्रामीणमध्ये आपली खेड आळंदी त्यांना देण्यात आली। कार्यकर्त्यांची अत्यंत मनापासून इच्छा होती की अतुल भाऊ तुम्ही आमदारकी लढलं पाहिजे। त्याचं कारण काय आहे की 2009 पासून आपण समाजाचं काम करतोय अत्यंत प्रामाणिकपणे। 14ला उमेदवारी मागितली आणि ती उमेदवारी देखील शिवसेना पक्षात मागितली होती पण मिळाली नाही आणि गजानन भाऊ कीर्तीकरांनी सांगितलं की अतुल तुम्ही व्यासपीठावर आलं पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी माघार घेतली पाहिजे। आणि सुरेश भाऊ गोरे आणि आम्ही एकत्र बसलो आणि 2014ला आपण निर्णय केला आणि आपला निर्णय 2014ला जो झाला त्याच्यामुळं या तालुक्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार घडला। आज त्यानंतर 2024 आहे। मध्यंतरी माझा प्रवास हा भारतीय जनता पक्षामध्ये झाला। सन्माननीय बापट साहेबांनी सांगितलं की तुम्ही निवडणूक लढावी लागते आणि मी ती अपक्ष निवडणूक 22 दिवसात लढलो। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने धोधो मतं मला पडली। 14ला थांबलो, 19ला थांबलो, आता 24ला तरी आमचा अतुल भाऊ झाला पाहिजे आमदार ही तुमची जरी भावना असली तरी या तालुक्यामध्ये शिवसेनेचाच आमदार होणार हे जर परमेश्वराने ठरवलंय तर तुम्ही आम्ही काय करणार। त्यामुळं आपण त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोन आला, जगन्नाथ बापू शेवाळे आणि प्रकाशजी मस्के साहेब आले आणि त्यांचं त्या ठिकाणी मी ऐकलं। अक्षरशः माझे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी रडत होते। आज देखील माझ्या त्या कार्यकर्त्यांना वाईट वाटेल की मी डायरेक्ट या ठिकाणी व्यासपीठावर आलो आहे आणि भाषणाला सुरुवात केली, कारण त्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की भाऊ आता काहीच नाही तुम्ही घरी बसायचं। पण माझ्या जनतेचं मत मला समजतंय आणि त्यांनी एकच या ठिकाणी ध्यास केला आहे या तालुक्यामध्ये बदल घडवायचा आहे। जी एकाधिकारशाही आहे ती बदलायची आहे। दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेणारा माणूस, फसवणारा माणूस त्या ठिकाणी घरात बसवायचा आहे आणि या निर्णयामुळे आपण सगळे मंडळी एकत्र जर आला असाल
तर मला देखील आपल्या सगळ्यांचा भावनेचा आदर करून आमचे लक्ष्मणरावजी टोपे असतील, आमचं शिष्टमंडळ असेल, बाबाशेठ काळे असतील, त्या ठिकाणी साईजराव मोहिते, गणेशप्पा, रावसाहेबजी दौंडकर, या सर्व मंडळींची एक भावना आहे की भाऊ आम्ही त्यांच्या गावात भांडतोय, आम्ही काय परिस्थितीत जगतोय, आमचा विचार करा. पण मग अशा वेळेस नेत्याने कार्यकर्त्याचा विचार करावा लागेल आणि त्यामुळे मी हा निर्णय केला की या सभेमध्ये जायचं आणि माझ्या तमाम कार्यकर्त्यांना निरोप द्यायचा की बाबांनो, मी महाविकास आघाडीबरोबर आहे, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर आहे, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबरोबर आहे, सन्माननीय राहुलजी गांधी यांच्याबरोबर आहे. त्यामुळं आपला निर्णय आता झालेला आहे. मला सांगा, माझ्या निर्णयाबरोबर कोण कोण आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. आता या पश्चिम पट्ट्यामधनं भीमाशंकरापासून जर पेटी चालू झाली तर पूरपर्यंत ही पेटी लीडने गेली पाहिजे आणि त्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे. खऱ्या अर्थाने बाबाशेठ आता तुम्ही आमदार झालेत, तुम्हाला काय अडचण नाही, पण आमचा पश्चिम पट्टा फार मागं राहिलेला आहे. मी आदरणीय गडकरी साहेबांकडे पाठीमागं लागून आमचे सूरजजी कौदरे असतील, मी असेल, वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही हा रस्ता मंजूर केला आहे. हा रस्ता राजगुरुनगर ते भीमाशंकर आहे. हा जाताना मंदोशी मार्गे जाणार आहे. पण आपण आमदार झालात, 700 कोटीचा टेंडर आहे, 1200 कोटी ॲक्विजिशनला आहेत. आपल्याला तो फॉलोअप करायचा आहे. पण माझी विनंती आपल्याला अशी असणार आहे की हा रस्ता जाताना भोरगिरीने भीमाशंकरला गेला पाहिजे. आम्ही जे स्वप्न बघितलं आहे खेड तालुक्याचं, ते स्वप्न बघत असताना उरण पनवेल शिरूर भीमाशंकर रस्ता केलता. आज त्या रस्त्याचं नाव उरण पनवेल शिरूर जरी झालं असलं तर सन्माननीय विद्यमान आमदारांना माझा प्रश्न आहे, 5 वर्षापूर्वी या कामाचं ॲक्विजिशन झालं आहे, मोजणी झाली. आदरणीय गिरीजी बापट साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावरती 6 कोटीचा निधी टाकला. रस्ता देखील बोगद्यापर्यंत मंजूर झाला. पण या तालुक्यातनं विमानतळ गेलं त्यावेळेस आपण चुप्प बसला आणि आढराव पाटलांवरती टीका करत बसला. पण या तालुक्यामध्ये 5 वर्षापूर्वी मंजूर झालेला रस्ता मोनार्च कंपनीच्या सर्वेमध्ये जो अडकला आहे तो आजपर्यंत बाबांनो अडकला आहे. हा माशे कुठलंही काम करत नाही, कुठल्या विकासाच्या वल्गणा करत नाही, पण झालेल्या कामावरती आपल्या स्वतःचा बोर्ड आणून लावतो. आज उरण पनवेल भीमाशंकर रस्त्याच्या ठिकाणी जाऊन पहा, यांच्या नावाचा बोर्ड आहे. वांद्र्या भागातील लोक आहेत का इकडं? त्या ठिकाणी यांच्या नावाचा रोड आहे. त्या रस्त्याला पैसे पालकमंत्री गिरीजी बापट साहेबांनी दिले आणि रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आदरणीय स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंनी केलं. पण त्या ठिकाणी बोर्ड लावायचं काम यांनी केलेलं आहे. आत्ता मला खालून एक चिठ्ठी आली, राजगुरुनगरचा पाणी प्रश्न आहे, चाकणचा पाणी प्रश्न आहे, आळंदीचा पाणी प्रश्न आहे. हे सगळे पाणी प्रश्न या सन्माननीय महाशयांनी सोडवले असे दातांत खोटं सांगत हे हिंडत आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, राजगुरुनगर नगरपालिकेचा पाणी प्रश्न हा निव्वळ आणि निव्वळ गिरीश बापट साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे. शुद्ध पाणी आमच्याकडं राजगुरुनगरला येऊन 3 महिने झाले आहेत. पत्रकार बंधूंनो, पाणी टाकीमध्ये पडतं आहे, पण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत ते पाणी नळाने पोचत नाही. जर तुम्ही या पाण्याचं क्रेडिट घेत असाल तर 3 महिने शुद्ध पाणी राजगुरुनगरच्या नागरिकांना जात नाही, याचं देखील क्रेडिट तुम्ही घेतलं पाहिजे. कारण ते पाणी न जाण्याचं कारण काय? उद्घाटन होईल आणि त्या ठिकाणी अतुल देशमुख आणि त्याच्या सर्व नगरसेवकांना त्याचं क्रेडिट मिळणार आहे. जो आपण टॅप त्या ठिकाणी आळंदीकरांना घेतला, तो टॅप द्यायचं काम जर कुणी केलं असेल तर त्या ठिकाणी तो टॅप आम्हाला आमचे महापौर तत्कालीन मोळ साहेबांनी त्या ठिकाणी काढून दिला. मी त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप केला आहे आणि तो टॅप घेऊन शुद्ध पाणी आळंदीत आलं आहे. पण त्याच्यासाठी लागणारे पुढचे 10 कोटी रुपये त्या पाणी व्यवस्था, पाण्याचं फिल्टरेशन, पाण्याचा 2 STP प्लॅन्ट त्या ठिकाणी करायचे, ते करण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष लागले. त्यासाठी ते पाणी तुम्हाला देता आलं नाही. मग या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.
आणि आळंदीमध्ये जे घाण पाणी तीर्थ म्हणून आम्ही पितो, ते घाण पाणी पिण्याचं देखील क्रेडिट तुम्हाला घ्यावं लागेल. पुणा नाशिक रोड असेल, त्या ठिकाणी शिक्रापूर रोड असेल, यावरती जे खड्डे पडलेत आणि सर्व्हिस रोड झाले नाहीत, या रस्त्यांची दुरावस्था झाली. कंटेनर वाहतुकीमध्ये आमच्या घरातील कर्ता पुरुष मरतो, आमचा तरुण मुलगा मेला जातो, तर याचं देखील 15 वर्ष अपयश तुमचं आहे आणि त्या प्रत्येक मृत्यू झालेल्या कुटुंबाला दोषी देखील तुम्ही आहात. या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर बाबाजी शेठ, आमच्या पश्चिम पट्ट्याला वरदान ठरणारे हे 2 रस्ते आहेत आणि हे 2 रस्ते पुढील काळामध्ये आपण आता फॉलोअप घ्यायचेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याला मार्ग लावायचा आहे. जो भीमाशंकरचा आराखडा झालेला आहे, दुर्दैवाने त्या भीमाशंकरच्या आराखड्यामध्ये फक्त मंदिर आणि पेशवेकुंड याच्यापासनंचा भाग आहे. पण पुढच्या काळामध्ये सरकार आपलं येणार आहे, आराखडा अजून पूर्ण झालेला नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला भीमाशंकर वाडीचं व्यवस्थित डेव्हलपमेंट आणि त्या ठिकाणी भक्तनिवास तुम्हाला तयार करायचं. या तालुक्यातून ज्यावेळेस नागरिक आमचे भीमाशंकरला जातील तर खऱ्या अर्थाने बोरगिरीच्या कोटेश्वराचं पाणी इथं कोथुरनाच्या विहिरीवरनं त्या ठिकाणी सिद्धिविनायकाला जाईल आणि सिद्धिविनायकाचं काम दर्शन करून आमचा माणूस ज्यावेळेस भीमाशंकरला जाईल आणि कळमजाईचं दर्शन करील, त्याच वेळेस त्याच्या नशिबी पुण्य आहे आणि त्या ठिकाणी पडणार आहे. आता हे सगळं काम करण्याचं काम बाबाजी शेठ तुमचं आहे. मी मनापासून सांगतो, मी एखाद्या गोष्टीत उतरलो की ताकदीने उतरतो, गडबड लबाडी करत नाही. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे आपल्या सगळ्यांना, काही झालं तरी बाबांनो, या तालुक्यातून या बाबाला हद्दपार करा. आपल्या मताच्या एक मताच्या जोरावर त्या ठिकाणी बाजूला होणार आहेत. उद्याच्या काळामध्ये मोठा पैसा बाहेर पडेल, पण पैशाला किंमत देऊ नका. माझ्याबद्दल अफवा तयार केल्या जातील, त्या अफवांना किंमत देऊ नका. आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा अतुल भाऊ सरळ, प्रामाणिक आणि खरं बोलणार आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता आपण मशालीच्या चिन्हापुढचं बटन दाबून बाबाजी शेठ काळे यांना विजयी करा, ही विनंती या निमित्ताने करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद अतुल भाऊ. मशालीचं पुढचं बटन दाबून मान्य बाबाजी शेठ काळे यांना प्रचंड मताने विजय करा असं आव्हान आदरणीय अतुल भाऊंनी केलं आहे. मी अतुल भाऊंना पुन्हा एकदा शतशः धन्यवाद देतो. आणि यानंतर आता